आजी आणि नात हे छान असं पांगे कुटुंबीय आजी आणि नात हे प्रेम अजिव्हाळा पांगे आणि मांजरेकर समयरा मांजरेकर आणि आजी पांगे आजी
अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा आणि त्याच्या निमित्तानं बाईमांना समर्पित होणार आहे गीत किती छान आणि भावपूर्वक त्यांनी सादरीकरण केलं, खरंच कौतुक. यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल दर्शनाला आपण निघत आहोत. देह विठ्ठल झाला. भक्तीच्या अखंड नामस्मरणातून जेव्हा मन, आत्मा आणि देह हा विठ्ठलमय होतो, त्या परम भक्ताची भावनेची अनुभूती देणार हे सुंदर गीत. वारकरी संप्रदायाची परंपरा विठुरायावर नितांत श्रद्धा आणि भक्ताच्या अंतःकरणातील समर्पण आज नृत्याच्या माध्यमातून आपल्या समोर साकार होणार आहे. पावलांमध्ये भक्तीचा ठेका, हावभावांमध्ये विठ्ठल नामाचा गजर, मनामध्ये पांडुरंगाची ओढ, आपले कलाकार सज्ज होत आहेत. हा सुंदर असा आविष्कार घेऊन आपल्या समोर येत आहेत तेजस राऊळ, वेदांत राऊळ आणि राज. अतिशय सुंदर. त्यानंतर
खंडेरायाच्या भक्तीने भरलेलं ऊर्जा, श्रद्धा आणि परंपरेचा जागर करणारे हे गीत अर्थात लल्लाटी भंडार. जेजुराच्या गडावर उधळलेल्या जाणाऱ्या त्या भंडाऱ्यासारखी या गीतामध्ये भक्तीची सुवर्ण झळाळी. येळकोट येळकोट जय मल्हार या गजरात भक्त देव यांचं नातं अधिकच दृढ होत जातं. ढोल ताशांचा गजर, भक्तीचा उत्साह आणि नृत्यातून व्यक्ती होणारी खंडोबावरील अपार श्रद्धा आज आपल्या समोर रंगणार आहे. आपल्या समोर घेऊन येता येतं अन्वी बंदरकर लल्लाटी भंडार. एकदम छान एनर्जेटिक परफॉर्मन्स. खूप खूप अभिनंदन अन्वी. त्यानंतर राहुल महिला परिवार आपल्या समोर एक असाच आविष्कार घेऊन येत आहेत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. त्याचप्रमाणे या दोन्ही दिवस सेवेकरी म्हणून अत्यंत महत्वपूर्ण अशी जबाबदारी पार पाडणार आहेत. त्या सर्व सेवेकरींना विनंती आहे कृपया आपण इथे जवळ येऊन थांबावं. आपल्या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सगळे सेवेकरी आपल्याला अगदी नम्र विनंती असेल कृपया आपण येऊन इथे जवळ थांबावं. कोकणातील मातीतील गोडवा, ग्रामीण जीवनातील निरागसता आणि लोकसंगीताचा ठेका अनुभवायला लावणारं हे सुंदर गीत सुया घे ग. बघूया आपल्या समोर सादरीकरण करतायत राहुल महिला परिवार. कुंकू
अतिशय सुंदर. पूर्वीच्या काळात अशा प्रकारचा विक्री करत होत्या आणि आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्याचीच आठवण करून देणारं हे सुंदर गीत सुया घे ग दाभण गीत. त्यानंतर अशाच एका भक्ती परंपरेच्या दिशेने जाऊया. भक्ती परंपरा आणि श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा. वारकऱ्यांच्या ओठावर विठ्ठल नाम, हातात मृदुंग टाळ आणि नामामध्ये भक्तीचा अखंड गजर करत जाऊया मल्हार वारी. मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा मी जातो दूर. मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा मी जातो दूर. ओढणारती अशी जीवान गावाकडची माती, सारे भारती पुन्हा नव्याने तिरंगाची गाठी. गडचे तुरीचे आम्ही रहिवासी, गडचे चुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा मी जातो दूर. हॅलो, एक थोडासा ब्रेक घेऊया आपण आता थोडंसं. बाईमाच्या 75वा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बाईमाकडून सेवेत असलेल्या सेवेकरांचा एक सन्मान या ठिकाणी होत आहे आणि तो झाल्यानंतर पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी विठोबारावांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी जायचं आहे. बाईमा ज्या ठिकाणी आहेत बसलेल्या त्या ठिकाणी जायचं आहे आणि मी नावं घेतो त्या सेवेकरांनी कृपया आपण येऊन त्या ठिकाणी जी भेटवस्तू देत आहेत ती स्वीकारायची आहे. अनिल होडावडेकर, कौस्तुभ महाडिक, दिनेश ठाकूर, संतोष पालव, सूरज राऊळ, अनिल राऊळ, अमर राऊळ, वसंत देसाई, भारती धुरी, रंजिता धुरी, श्रद्धा पिंगुळकर. कृपया आपण इथे औदुंबराकडे बाईमा आहे तिथे यायचं आहे सर्वांनी. धनश्री वालालकर, लक्ष्मी राऊळ, आनंद राऊळ, अदिती सामंत, तेजस मांडळकर, आपाजी वारण, आणि विलास मोरे. कृपया इथे यायचं आहे आणि आपण एक भेटवस्तू बाईमा यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या वतीनं आपल्याला भेटवस्तू देण्यात येणार आहे. अनिल होडावडेकर, कौस्तुभ महाडिक, बसा काही नाही. दिनेश ठाकूर, संतोष पालव, सूरज राऊळ, अनिल राऊळ, अमर राऊळ, कुडकर भाऊजी. कृपया आपण या ठिकाणी यायचंय. कुडकर भाऊजी. मागे उभे आहेत. कार्यक्रम यानंतर सुरू करणार आहे. दिसतं तर
देऊ काही खायला या साईडला भारती सावेकर सुद्धा त्यांनी सुद्धा यायचं आहे. त्या बाजूने या साईडला उभे राहा या बाजूला नाही तर बरोबर बरोबर पटकन होतो ना तिकडे उलटा बोलतो बाईमा यांच्या अमृत महोत्सवी मार्गदर्शनानिमित्त या ठिकाणी सेवा देत असलेल्या सर्व सेविकांना त्यांच्या हस्ते एक भेटवस्तू या ठिकाणी देण्यात येत आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच आपण महाप्रसाद घ्यायचा आहे. ज्यांना लाईनमध्ये घ्यायचा आहे महाप्रसाद सुरू होईल आणि हा आपला कार्यक्रम सुरू राहणार आहे. महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे. कृपया लाईनमध्येच प्रसाद घ्यायचा आहे. आपल्याला हवा तेवढाच महाप्रसाद घ्यायचा आहे. कोणीही अन्नाची नाशेडी होणार नाही आहे. सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आपल्याला हवा तेवढाच महाप्रसाद घ्यायचा आहे. बाकीच्या इथे आहेत सोन्या बाई मा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. कृपया कोणी जागा सोडू नका. ज्यांना महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने अण्णा महाराजांनी जी शिकवण घालून दिली आहे त्याप्रमाणेच आपण महाप्रसाद घ्याल अशी विनंती आहे. आणि महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर पुनश्च या ठिकाणी येऊन आपण बसावं अशी आपल्याला विनंती आहे. कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्या समोर येत आहेत मुंबई भक्त महिला परिवार सावर सावर हे छान असं नृत्य आपल्या समोर घेऊन येत आहेत. कलाकारांना विनंती असेल कृपया आपण सज्ज व्हा. सावर सावर महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि महाप्रसाद घेत असताना आपण अतिशय शिस्तीचं पालन करूया. अन्नाची नाशाडी होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊ. अण्णा महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्याला शिस्त घालून दिलेली आहे त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टींचं पालन आपण करणार आहोत. आपल्याला हवा असेल तेवढाच महाप्रसाद आपण घेऊ. महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर आपली थाळी स्वच्छ धुवून बाजूला असलेल्या तबकामध्ये ती थाळी ठेवणं गरजेचं आहे. त्याची कृपया आपण सगळ्यांनी नोंद घ्याल. अन्नाची म्हणजेच प्रसादाची नाशाडी होणार नाही याची आपण काळजी घेऊ. अनुभवतोय भावनांची सुंदर गुंफण नृत्याचा सुंदर मांडणी घेऊन आपले कलाकार सज्ज होत आहेत. सुंदर असं गीत
सावर सावर पदर बरोबर नाही घेत खाली बाजू घे ती मागं सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. 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 पैठणीचा घोळ ग. गोपाळी कुंकू लाल ग. पैठणीचा घोळ ग. गोपाळी कुंकू लाल ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग. नाकामध्ये नथ ग. पैठणीचा घोळ ग. नाकामध्ये नथ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग. कानामध्ये झूल ग. पैठणीचा घोळ ग. कानामध्ये झूल ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. हॅलो चालू या ठिकाणी महाप्रसाद